Today we will discuss important polycrest remedy from third year syllabus, graphites. Graphite is also remedy from carbon group. Graphite is known as mineral carbon. Commonly it is known as black lead. And graphites जर बघितलं तर graphite is allotropic form of carbon. And if it is an allotropic form of carbon, say it has some percent of ferrum also in it. So graphite is a remedy from carbon group. So it is having few of the percentage of the ferrum. So there are combination of properties of carbon also and of ferrum also. Now what are the qualities or what are the things which are present in ferrum that we can see in graphite? कार्बन ग्रुपचे प्रॉपर्टीज तर आपण बघितलेले आहेत, त्या ग्राफाइट्समध्ये येणारच. पण फेरम ग्रुपच्या पण काही प्रॉपर्टीज आहेत ज्या तुम्हाला ग्राफाइट्समध्ये दिसते. तर फेरमच्या काय प्रॉपर्टीज आहेत ज्या ग्राफाइटमध्ये? ऑलरेडी आय टोल्ड यू इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ कार्बन अँड फेरम. सो फेरमच्या काय क्वालिटीज आहेत? तर फेरममध्ये जर बघितलं तर इम्पॉर्टंट थिंग आहे ॲनिमिया. बरोबर, ॲनिमिया फेरममध्ये येतो. त्याच्यानंतर फेरममध्ये येतो सुडोप्लेथोरा. सुडोप्लेथोरा ही खूप कॅरेक्टरिस्टिक गोष्ट आहे फेरम ग्रुपमधली. फेरममेट जे रिप्रेझेंट करतं फेरम ग्रुपला, मोस्टली फेरम ग्रुप इज रिप्रेझेंटेड बाय द रेमेडी फेरममेट. So in ferrumate you will see the plethora, pseudoplethora. Pseudoplethora you will observe in graphite also. फेरमचा पर्सेंटेज आहे थोडं, त्याच्यामुळे ग्राफाइट्समध्ये तुम्हाला सुडोप्लेथोरा दिसेल, ग्राफाइट्समध्ये तुम्हाला ॲनिमिया दिसेल. ॲनिमिक पर्सन्स आहेत ग्राफाइट, सुडोप्लेथोरिक आहे, हे आहे. त्याच्यानंतर आपण परत कम्पेअर करायचं बघितलं तर कार्बन हे तेवढे सेन्सिटिव्ह नाही आहेत. कार्बन्स आर नॉट दॅट मच सेन्सिटिव्ह. ग्राफाइट कार्बनमध्ये येतं, म्हणजे ग्राफाइट कसं असायला पाहिजे? सेन्सिटिव्ह नसलं पाहिजे, पण तसं नाही. ग्राफाइट हे सेन्सिटिव्ह आहे, कारण सेन्सिटिव्हिटी ही कुठला आस्पेक्ट आहे? परत फेरमचा आस्पेक्ट आहे, म्हणजे परत फेरमचं कॉम्बिनेशन इथे येतं. अदरवाईज कार्बन्स आर नॉट दॅट मच सेन्सिटिव्ह, पण ग्राफाइट इज सेन्सिटिव्ह. ग्राफाइट इज एक्सेप्शन इन कार्बन. ठीक आहे. परत म्हणजे हे 2-3 पॉईंट आहेत की सेन्सिटिव्ह टू इमोशन, सेन्सिटिव्ह टू अदर थिंग्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ ग्राफाइट्स. याच्यामध्ये ग्राफाइटचा खूप मेन सिम्टम आहे जो आपण नंतर डिस्कस करूया रिलेटेड टू दिस सेन्सिटिव्हिटी ऑफ द ग्राफाइट, हाऊ ग्राफाइट्स आर सेन्सिटिव्ह. ठीक आहे. मग आता कार्बनपेक्षा ग्राफाइट कसं डिफर होतं? मोस्ट ऑफ द टाइम कार्बन हे राईट साइडेड रेमेडीज आहेत. मोस्ट ऑफ द कार्बन रेमेडीज आर राईट साइडेड. ग्राफाइट हे लेफ्ट साइडेड, जास्त त्याची ग्राफाइटची ॲफिनिटी लेफ्ट साइड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिमिलॅरिटी बघायचं झालं तर कार्बन्स आर चिली. इवन कार्बोवेज आपण डिस्कस केलं तर कार्बोवेज चिली आहे, ग्राफाइट इज ऑल्सो चिली. ठीक आहे, ही सिमिलॅरिटीज आहे. कार्बन्स जसं मी सांगितले की ते सेन्सिटिव्ह नाही आहेत, दे आर नॉट दॅट मच सेन्सिटिव्ह, बट ग्राफाइट इज व्हेरी मच सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्हिटी इवन टू व्हेरी स्मॉल थिंग्स, ग्राफाइट इज व्हेरी सेन्सिटिव्ह. ठीक आहे. तर आपण आता ग्राफाइटचं म्हणजे हा एक आस्पेक्ट झाला की ग्राफाइटमध्ये 2 प्रपोर्शन्स आहेत, अ प्रपोर्शन ऑफ कार्बन ऑल्सो अँड अ प्रपोर्शन ऑफ फेरम ऑल्सो. ठीक आहे. नाव हाऊ इज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द ग्राफाइट? ग्राफाइट हॅज अ टिपिकल टाईप ऑफ कॉन्स्टिट्यूशन. जसं तुम्हाला थोडं सिमिलर वाटेल, कल्किरिया कार्बसारखं आहे, फॅट, फ्लॅबी. बघतो ना आपण कल्किरिया कार्बमध्ये. सो ग्राफाइटमध्ये पण तसं आहे, फेअर, फॅट, फ्लॅबी. हा आस्पेक्ट ग्राफाइटमध्ये पण आहे. सो दिस इज द आस्पेक्ट ऑफ ग्राफाइट ऑल्सो. ग्राफाइट इज फेअर, blonde hair, blonde. This is important thing in constitution of the graphite. Blonde or fair, fat, flabby. Obesity, obese people. Graphites are obese people. They are stout people, and they have tendency to constipation. Habitual tendency to constipation. So तुम्हाला ग्राफाइटचं जर कॉन्स्टिट्यूशन बघायचं झालं तर they are stout, they are fair, they are obese, and there is a tendency to constipation. 3 इम्पॉर्टंट शब्द आहेत ग्राफाइटच्या याच्यामध्ये जे तुम्ही लक्षात ठेवू शकता. दे आर फॅट, दे आर चिली, अँड दे आर कॉस्टिव्ह. फॅट, यू नो व्हॉट इज फॅट. चिली ऑल्सो यू नो, दिस इज द थर्मल आस्पेक्ट. कॉस्टिव्ह इज वॉट? कॉस्टिव्ह इज टेंडन्सी ऑफ कॉन्स्टिपेशन, क्रॉनिक कॉन्स्टिपेशन. हे तुम्हाला ग्राफाइट्समध्ये दिसतं. इफ इट इज अ ग्राफाइट वुमन, ग्राफाइट वुमनमध्ये तुम्हाला अजून एक आस्पेक्ट दिसेल, डिलेड मेन्स्ट्रुएशन. ठीक आहे. म्हणजे हे कॉन्स्टिट्यूशनल आस्पेक्ट तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. स्टाउट, फेअर कॉम्प्लेक्शन, टेंडन्सी टू ओबेसिटी, चिली, अँड कॉस्टिव्ह, दॅट इज टेंडन्सी टू कॉन्स्टिपेशन अँड डिलेड मेन्स्ट्रुएशन. सो दिस इज टिपिकल ग्राफाइट. अजून एक महत्त्वाचा भाग जो ग्राफाइटमध्ये येतो तो म्हणजे कुठला?
ग्रॅफाईटमध्ये स्किन अफेक्शन्स खूप आहे. ग्रॅफाईट इज अ व्हेरी प्रोन रेमेडी फॉर स्किन अफेक्शन. ग्रॅफाईट पर्सन हॅज अ टेंडन्सी ऑफ व्हेरियस स्किन अफेक्शन. म्हणजे जसं आपण बाकीच्या स्किन रेमेडीजमध्ये बघतो, इन सल्फर अनहेल्दी स्किन, इन सिलिशिया अनहेल्दी स्किन. सो सेम थिंग इन ग्रॅफाईट ऑल्सो यू विल सी अनहेल्दी स्किन. सो स्किन aspect is also important graphites because graphite is a polycrest remedy. Polycrest remedy त्याच्यामुळे तुम्हाला ग्रॅफाईट ड्रग पिक्चर विचारलं जाईल. पण ड्रग पिक्चरमध्ये पण तुम्हाला हायलाईट कुठल्या गोष्टीवर करायचं ग्रॅफाईटमध्ये? हाऊ इज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द ग्रॅफाईट, व्हॉट आर द मेंटल्स ऑफ द ग्रॅफाईट्स, व्हॉट आर द स्किन अफेक्शन्स ऑफ द ग्रॅफाईट, व्हॉट आर द GIT अँड रिस्पिरेटरी ॲस्पेक्ट्स ऑफ द ग्रॅफाईट. ठीक आहे, तर हे सगळे पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत ग्रॅफाईट्समध्ये. So have you understood about the constitution? Next point is diathesis. Again in diathesis, scrofulous diathesis. Graphite has got a scrofulous diathesis. So tendency of gland enlargement, inflammation, swelling. This is also common in case of graphite. Now how the graphite act? Already I have told you that the main affinity in graphite is skin. So it acts on skin. Graphite skin is very typical. How is the skin of graphite? Graphite skin is very much dry. Excessive dryness of the skin is the leading indication for the graphite. But excessive dryness of the skin, excessive dryness will lead to itching, and because of that itching, there is some gluty sticky discharge, gluty sticky tenacious honey-like discharge. This is also the very important thing in graphite. It forms one of the keynote symptom of the graphite. So skin affinity is there, excessive dry skin, parchment like skin. So parchment like skin मुळे काय काय होणार आहे? ड्रायनेस ऑफ स्किन मुळे काय काय होणार आहे? डीप फिशर्स, डीप क्रॅक्स, रगॅड्स. दीज आर द इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ ग्रॅफाईट. ठीक आहे, त्यानंतर आपण जर बघितलं तर ग्रॅफाईटचं आपण मेटाबॉलिझम जर बघितलं, ग्रॅफाईट कुठल्या रेमेडी ग्रुपमध्ये येतं? कार्बन ग्रुपमध्ये येतं. तर कार्बन ग्रुपमध्ये येल्यावर काय येणार आहे? मेटाबॉलिझम. कार्बन ग्रुपचं काय? स्लो स्लगिश. हा आपण कार्बन ग्रुपचा भाग बघितलेला आहे. त्यामुळे ग्रॅफाईटमध्ये पण ग्रॅफाईट इज ऑल्सो नॉट अ एक्स्ट्रा थिंग ऑन दॅट. सो ग्रॅफाईटमध्ये पण मेटाबॉलिझम स्लो आहे. स्लोनेस ऑफ द मेटाबॉलिझम. So slowness of the metabolism, as the metabolism is slow, it will result into sluggish activity of the intestine. Fine, it is right. Slowness of the metabolism or slow metabolism will result into what? Sluggish work of the intestine. Sluggish work of the intestine will lead to what? Constipation. So here come the constipation in graphite. Chronic constipation, tendency of chronic constipation or costiveness. Another word to describe this is costiveness. This is the thing. Then fat metabolism. Metabolism portion is disturbed in case of graphite. See, the discharges from the graphite, sticky, gluty discharge. So if it is sticky, gluty discharge जर आहेत तर त्याच्यामुळे एक्सेस प्रोटीन सिंथेसिस वरती जास्त फोकस असतो ग्रॅफाईटचा. तर इन ग्रॅफाईट यू विल सी मोर फोकस ऑन द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन लाईक अल्ब्युमिन, प्रोटीन लाईक ग्लुटीन. एक्सेस प्रोटीन सिंथेसिस झाल्यामुळे सगळंच मेकॅनिझम डिस्टर्ब होऊन जातं. देर इज डिस्टर्बन्स इन द फॅट मेटाबॉलिझम ऑल्सो, देर इज डिस्टर्बन्स इन द कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम ऑल्सो. फॅट मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं म्हणजेच काय होतं? ॲज देर आर डिस्टर्बन्सेस इन द फॅट मेटाबॉलिझम, इट विल लीड टू ओबेसिटी. ग्रॅफाईट्स आर ओबेज पीपल. ठीक आहे, पण पहिला आस्पेक्ट काय बघितला? स्लो मेटाबॉलिझम, sluggish activity of the intestine and chronic tendency of constipation. First thing. Then another thing in metabolism is it focus more on the protein synthesis, focus more and more on the generation of the proteins, that is albumin, gluten, because gluty sticky discharges are there. So there is disturbances in the fat metabolism which will result into obesity. Obesity, ग्रॅफाईटची जी ओबेसिटी असते ती हेल्दी ओबेसिटी नसते. There is unwide distribution of the fat in the adipose tissue. So this is how the obesity of the graphite. Fine. त्याच्यानंतर परत इंटेस्टाईनवरती ॲक्शन आहे. इंटेस्टाईनवरची ॲक्शन आत्ताच आपण बघितली. कॉन्स्टिपेशन आहे. ग्रॅफाईट इज अ रेमेडी फॉर फ्लॅच्युलन्स ऑल्सो. इनकार्सिनेटेड फ्लॅटस इज द मेन थिंग इन ग्रॅफाईट. सो दिस इज हाऊ द ग्रॅफाईट ॲक्ट्स ऑन व्हेरियस सिस्टीम. स्किनवरती ॲक्ट होणार आहे, GIT वरती ॲक्ट होणार आहे, रेस्पिरेटरीवरती ॲक्ट होणार आहे, फिमेल सेक्शुअल ऑर्गन्स त्याच्यावरती ॲक्ट होणार आहे. सो हे ग्रॅफाईट आहे.
अजून एक इंटरेस्टिंग थिंग जी ग्रॅफाईट्सबद्दल सांगितली जाते म्हणजे ग्रॅफाईट्स आणि पल्सिडिला. असं म्हटलं जातं की ग्रॅफाईट इज अ क्लायमेट्रिक पल्सिडिला किंवा ग्रॅफाईट आणि पल्सिडिलामध्ये खूप सिमिलॅरिटी सांगितली जाते. सो वाय दिस थिंग इज देअर, वाय सिमिलॅरिटी, व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन ग्रॅफाईट अँड पल्सिडिला. जर तुम्ही बघितली सिमिलॅरिटी काय आहे ग्रॅफाईट्स आणि पल्सिडिलामधली, सो पल्सिडिला आणि ग्रॅफाईट यूटेराइन सिम्टममध्ये खूप सिमिलॅरिटी दिसते. पल्सिडिला इज अ वेल नोन रेमेडी फॉर डिलेड मेन्सेस. ग्रॅफाईट्स इज ऑल्सो अ वेल नोन रेमेडी फॉर डिलेड मेन्सेस. ठीक आहे. त्यानंतर पल्सिडिलामध्ये पण तुम्हाला युटेराइन अफेक्शन्स दिसतात. युटेराइन अफेक्शन्स, ग्रोथ, कॅन्सर, दीज ॲस्पेक्ट्स यू विल सी इन ग्रॅफाईट्स ऑल्सो. ठीक आहे. त्याच्यामुळे हे सिमिलॅरिटी आहे. पल्सिडिला इज ऑल्सो व्हेरी मच सेन्सिटिव्ह, ग्रॅफाईट इज ऑल्सो व्हेरी मच सेन्सिटिव्ह. तर हा पण भाग तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. देर इज लॉट ऑफ सिमिलॅरिटी इन युटेराइन सिम्टम्स, इन फिमेल सिम्टम, इन ग्रॅफाईट अँड इन पल्सिडिला. पल्सिडिलाचं आहेच ना एक्सप्रेशन, इमोशन. पल्सिडिलाला कशाने बरं वाटतं? हाऊ द पल्सिडिला फील्स बेटर? बाय एक्सप्रेसिंग हर इमोशन. इज इट राईट? पल्सिडिला खूप सेन्सिटिव्ह असते. पल्सिडिला तिचे इमोशन्स एक्सप्रेस करायचे असतात. पल्सिडिलामध्ये वीपिंग टेंडन्सी आहे, माहिती आहे तुम्हाला. सेम थिंग इन ग्रॅफाईट ऑल्सो यू विल सी. ग्रॅफाईट इज ऑल्सो फील बेटर बाय एक्सप्रेसिंग द इमोशन. ग्रॅफाईटमध्ये सुद्धा वीपिंग टेंडन्सी आहे. त्याच्यामुळे हा सिमिलर आस्पेक्ट झाला ग्रॅफाईट आणि पल्सिडिलाचा, तो पण तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. फाईन. सो फर्स्ट we have discussed about the constitutional aspect. Then second we have discussed about the sphere of action, how the graphite acts on various things, how is the disturbed metabolism in graphites. Then we have discussed a few points related to the similarities between pulsatile and graphites. Now before proceeding to the important physical particulars of the graphites, that is skin, how is the GIT components, what are the respiratory components, first we will focus on the mental aspect of the graphites. How graphite, what is the mental picture of the graphite. ठीक आहे. आता मेंटल पिक्चर ऑफ द ग्रॅफाईट तुम्ही जर बुकमध्ये वाचलं तर बुकमध्ये असं लिहिलेलं असतं क्रॉनिक ग्रीफ, सॅडनेस, डिस्पॉन्डन्सी, हे ग्रॅफाईटचे की सिम्टम्स आहेत. बरोबर ना? तुम्ही ॲलन्स वाचलं, तुम्ही इवन दुबे वाचलं, तर त्याच्यामध्ये ग्रॅफाईटमध्ये हे आहेच आहे. वीपिंग आहे, त्याच्यानंतर डिस्पॉन्डन्सी आहे, सॅडनेस आहे, ग्रीफ आहे. दीज आर व्हेरी मच राईट थिंग्स. ग्रॅफाईट हे सॅड आहे, ग्रॅफाईटमध्ये वीपिंग आहे, ग्रॅफाईटमध्ये डिस्पॉन्डन्सी आहे, डिस्पेअर आहे. ठीक आहे. या पण गोष्टी आहेत. बट सिमिलरली ॲट द सेम टाईम ग्रॅफाईट इज व्हेरी मच सेन्सिटिव्ह ऑल्सो. ठीक आहे. सॅडनेस, ग्रॅफाईटमध्ये एक सिम्टम आहे की बेटर बाय म्युझिक. सॅडनेस इज बेटर बाय म्युझिक. युजली जर आपण बघितलं की if we are sad, if we are unhappy, and if we listen certain kind of music, we will feel better. We will feel better, or there can be different kinds of emotion. But in case of graphites, something different is there. Graphite sadness or graphite unhappiness will not get better by music. Fine. Better by music, aggravated by music, different remedies are there. अमेल्युरेटेड बाय म्युझिकमध्ये नॅट्रम्यूर आहे, म्युझिक ॲम्युलेशन आहे. ॲम्युलेशन बाय म्युझिकमध्ये टॅरेंट्युला आहे, म्युझिक ॲम्युलेशन आहे. पण वेगवेगळ्या काइंडची म्युझिक आहे. पण ग्रॅफाईटचा जो सॅडनेस आहे, जो अनहॅपीनेस आहे, जो डिस्पॉन्डन्सी आहे, दॅट विल नॉट गेट बेटर बाय द म्युझिक. देर इज अ डिफरंट काइंड ऑफ इमोशन्स विच विल अराईज. सो दिस क्रॉनिक ग्रीफ, सॅडनेस, डिस्पॉन्डन्सी हा एक आस्पेक्ट आहे ग्रॅफाईटच्या मेंटल पिक्चरचा. दुसरा आस्पेक्ट जर बघितलं तर ग्रॅफाईट इज also very much suited to impudent children. Now what is the meaning of impudent? Impudent means असे की impudency is the thing that they will not give respect which are older one. They will not give respect which are having some qualities. म्हणजे समजा एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर टीचर क्लासमध्ये आल्या, टीचरनी सांगितलं मुलांना की ओपन युअर टेक्स्ट बुक्स, ओपन युअर नोटबुक. ठीक आहे. युजली काय असतात, ओबिडियंट चिल्ड्रन काय करतात, लगेच त्यांचं नोटबुक वगैरे ओपन करून त्यांचं टीचरचं ऐकून त्यांचं काम सुरू करतील. पण ग्रॅफाईट्समध्ये असं असतं ना की नाही, ते टीचरचं ऐकणार नाही, ते टीचरला डिसरिस्पेक्ट करतील. फाईन. सो देर इज अ टिपिकल वर्ड कॉल्ड एज इम्प्युडेंट, IMPUDENT. सो दिस इम्प्युडेंट टेंडन्सी इज देअर इन ग्रॅफाईट्स. त्याच्यामुळे दे विल गिव्ह द सार्कॅस्टिक रिमार्क,
दिस इज ऑल्सो वन ऑफ द मेन थिंग इन ग्रॅफाईट. म्हणजे ग्रॅफाईटचे चिल्ड्रन जे असतात, ग्रॅफाईटचे जे स्टुडंट्स असतात, आपण असं म्हणू शकतो दे आर नॉट दॅट मच ओबिडियंट. ते असं त्यांचे टीचर जसं सांगतील तसं ते ऐकतीलच असं नाही. बऱ्याच वेळा ते टीचरला डिसरिस्पेक्ट करतील, सार्कॅस्टिक रिमार्क देतील. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ ग्रॅफाईट. तुम्ही सगळे चांगले स्टुडंट आहात, पण मी ग्रॅफाईट स्टुडंट कसा असतो ह्याचं तुम्हाला सांगते. ठीक आहे. सो दिस इम्प्युडेंट, दिस थिंग इज देअर इन ग्रॅफाईट. आणि मग ग्रॅफाईटमध्ये अजून आहे की लाफिंग. दे विल लाफ ॲट रिप्रिमांड, दे विल लाफ अननेसेसरीली, जिथे काही हसायची गरज नाही आहे. या पण बऱ्याचशा कारमध्ये पण तसंच आहे. दे विल लाफ ॲट रिप्रिमांड, दे विल लाफ ॲट अननेसेसरी थिंग. सो दिस थिंग यू कॅन नोटीस इन ग्रॅफाईट ऑल्सो. ग्रॅफाईटच्या मेंटल पिक्चर्समध्ये ह्या खूप वेगवेगळ्या बाजू आहेत. ना डिफरंट आस्पेक्ट्स इन ग्रॅफाईट मेंटल पिक्चर. फर्स्ट आपण काय बघितलं, सॅड, डिस्पॉन्डंट, अनहॅपी. ठीक आहे. त्यानंतर आपण दुसरा आस्पेक्ट बघितला इम्प्युडेंट. तिसरा आस्पेक्ट आता आपण बघणार आहोत जो मेन आहे, दॅट इज सेन्सिटिव्हिटी. हाऊ ग्रॅफाईट पर्सन्स आर सेन्सिटिव्ह अँड हाऊ दिस सेन्सिटिव्हिटी इज गेटिंग बेटर बाय एक्सप्रेसिंग द इमोशन. सेन्सिटिव्ह, दीज आर व्हेरी सेन्सिटिव्ह. ग्रॅफाईट पर्सन्स आर ऑलवेज फिलिंग बेटर बाय एक्सप्रेसिंग द इमोशन. आता याच्यामधला सिम्टम जर बघायचा झाला ग्रॅफाईटचा, सो इन ग्रॅफायटिस देअर इज अ सिम्टम दॅट इज एक्सायटेबिलिटी फ्रॉम ट्रायफेल्स. मी तुम्हाला एक्सप्लेन करेल हा सिम्टम कसा आहे तो, बट लिसन दिस सिम्टम केअरफुली. एक्सायटेबिलिटी फ्रॉम ट्रायफल्स विच गेट मार्कली ॲम्युलरेटेड बाय एक्सप्रेसिंग द इमोशन. थोडासा हेवी सिम्टम झाला ना, आपण त्याला थोडंसं डिस्कस करूया. I will repeat the symptom. Fine. Have you understood the symptom? I will repeat it. Excitability from trifles. Excitability तुम्हाला माहिती आहे. एक्साइट कुठल्याही गोष्टी मिळू शकतात, पण इथे एक्सायटेबिलिटी कशामुळे आहे? एक्सायटेबिलिटी फ्रॉम ट्रायफेल्स. डू यू नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रायफेल्स? ट्रायफेल्स मटेरिया मेडिकाच्या रेमेडीमध्ये खूप वेळेला येतो, बरोबर. ट्रायफेल्स हा खूप कॉमन शब्द आहे की जो बऱ्याच रेमेडीमध्ये तुम्हाला ट्रायफेल्स दिसतो, पण तुम्हाला माहिती आहे की ट्रायफेल्सचं मिनिंग काय आहे? एक्सायटेबिलिटी फ्रॉम ट्रायफेल्स मीन्स वॉट? ॲक्च्युली द मिनिंग ऑफ ट्रायफेल इज ट्रायफेल्स आर द अनइम्पॉर्टंट थिंग्स. अनइम्पॉर्टंट थिंग की ज्या गोष्टीला काहीही महत्त्व नाही आहे किंवा फारसं महत्त्व द्यायची गरज नाही आहे. अनइम्पॉर्टंट थिंग, व्हेरी मच लिटिल मायनर थिंग, अनइम्पॉर्टंट थिंग, ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तरी चालतं. That is called as trifle. So have you understood now the meaning of trifle? Now have you understood this part? Excitability from trifle. ठीक आहे. म्हणजे जर ग्रॅफाईट असेल, एखादी गोष्ट झाली जी एकदम अनइम्पॉर्टंट आहे, दोन माणसं बसलेले आहेत, त्याच्यापैकी ग्रॅफाईट आहे, काहीतरी झालं आणि दुसरा जो माणूस आहे त्याला कळलं पण नाही की ती गोष्ट झाली, पण ग्रॅफाईट्स आहे ना तो एक्सायटेबिलिटी फ्रॉम द ट्रायफेल, त्याच्याने तो डिस्टर्ब होऊन जाईल ग्रॅफाईट. सो दिस इज एक्सायटेबिलिटी फ्रॉम द ट्रायफेल. म्हणजेच काय, तो एक्साइट झालेला आहे. द पर्सन हॅज बिकम एक्सायटेड फ्रॉम द ट्रायफेल. मायनर गोष्ट असेल, काहीतरी मायनर कोणाचा तरी शेजारी वादविवाद झाला असेल किंवा काही गोष्ट असू शकते. नॉर्मली माणूस स्टेबल राहू शकतो, पण ग्रॅफाईट्समध्ये तसं नाही होत. सो दिस इज एक्सायटेबिलिटी फ्रॉम द ट्रायफेल. आता आपण पुढचा सिम्टम बघूया, विच इज मार्कली ॲग्रवेटेड बाय एक्सप्रेसिंग द इमोशन्स. एक्साइट झालेला आहे तो पर्सन because of the trifle, because of the unwanted or not unwanted, unimportant thing, that person has become excited. Now how this excitability will get better in graphite? By expressing the emotions. आता हा जो symptom आहे, again I will repeat the symptom because this is very important key, important mental key in graphite. Excitability from the trifles which is markedly better by expressing the emotions. आता मी तुम्हाला एक परत एक्झाम्पल देते. यू नो ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्क माहिती आहे तुम्हाला. सी, इफ यू गिव्ह अ स्लाइट जर्क टू दॅट ट्युनिंग फोर्क, इट विल व्हायब्रेट, बरोबर आहे. नॉर्मली असंच होतं ना, इफ यू विल गिव्ह स्लाइट जर्क टू दॅट ट्युनिंग फोर्क, इट विल बिकम व्हायब्रेट अँड दॅट ट्युनिंग फोर्क will come to rest only when the vibrations get transmitted. Agree all of you? The tuning fork vibrate from a slightest jerk. स्लाइटेस्ट जर्क मिळालं की ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट होतो, त्याचे व्हायब्रेशन्स ट्रान्समिट होतात. दॅट व्हायब्रेशन्स विल गेट ट्रान्समिटेड अँड इट विल कम टू रेस्ट. अशी प्रोसिजर होते ना इथे. मग आता आपण परत ग्रॅफाईटच्या सिम्टमकडे येऊया. इथे स्लाइटेस्ट जर्क आपण कशाला कम्पेअर करू शकतो? ट्रायफेल. ठीक आहे. व्हायब्रेशनला आपण काय कम्पेअर करू शकतो? एक्सायटेबिलिटी. जसं स्लाइट जर्कनी ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट होतो, तसे ते ट्रायफेलनी ग्रॅफाईट एक्साइट होतो. आता लक्षात येते तुम्हाला?
ठीक आहे. आता इथे एक्सायटेबिलिटी झालेली आहे. जसं ट्युनिंग फोर्कमध्ये व्हायब्रेशन्स ट्रान्समिट होतात आणि मग ते रेस्टला येतात. ठीक आहे. एकदा व्हायब्रेशन सुरू झाले तर ते पुढे ट्रान्समिट होणारच ना. दिस इज द नॅचरल थिंग, दिस इज द नॉर्मल थिंग दॅट व्हायब्रेशन्स शुड गेट ट्रान्समिटेड अँड देन ओनली इट विल कम टू रेस्ट. आता ग्राफाईटचं पर्सन आहे. सो आता एक एक्झाम्पल त्याचं झालं तर सपोज इफ अ वुमन शी हॅज अ स्मॉल क्वारल विथ हर नेबर. ठीक आहे. द हजबंड इज नॉट ॲट होम. तिचं भांडण झालं शेजाऱ्याची, घरात कोणी नाही आहे. ठीक आहे. सो बिकॉज ऑफ दॅट क्वारल, बिकॉज ऑफ दॅट मायन्युटेस्ट ट्रायफल, मायन्युटेस्ट थिंग, शी विल बिकम डिस्टर्ब, शी विल गेट डिस्टर्ब, शी विल गेट अनहॅपी, शी विल गेट एक्सायटेबल. ठीक आहे. म्हणजेच काय, एक्साइटमेंट फ्रॉम द excitability from the trifles. Have you understood this part? Now she will become excitable, she will become very much anxious and she will anxiously wait for her husband to come. जोपर्यंत तो घरी येत नाही, शी विल बिकम, ती खूप अँक्शियस असेल, ती खूप रेस्टलेस असेल, ती खूप एक्साइट असेल. आणि तो घरी आल्या आल्या त्यांनी दार जसं तो उघडता, ॲज सून ॲज ही ओपन्स द डोर, दार उघडल्या ती 1 सेकंडची पण वाट नाही पाहणार. अँड द होल स्टोरी शी विल लिटरली गोइंग टू पोर ऑन हिम. पोर ऑन हिम, मी नॅरेट पण नाही म्हणते, मी पोर म्हणते. म्हणजे एखादा माणूस घरामध्ये येतो, तो जस्ट दार उघडतोय, दार उघडल्या ती सगळं पटापट जी स्टोरी असेल, असं झालं तसं झालं, हा सिक्वेन्स झाला, तो सिक्वेन्स झाला, सांगून ती मोकळी होईल. अँड ॲज शी इज गोइंग टू एक्सप्रेस ऑल द थिंग्स, शी विल गेट काम, शी विल गेट रिलॅक्स्ड. Now, so have you understood now how this symptom is? Excitability from a trifle. She had a quarrel, she had a very small quarrel with her neighbor. Fine. Because of that quarrel, she becomes very much excitable, she became very much anxious, she becomes very much irritable. And how she is better now? By expressing the emotion. जेव्हा ती सगळं आल्यावरती नवऱ्याला घरी सांगणार असं तसं झालं, then she will feel very much calm, suddenly she will feel very much relaxed. So this is very important in graphite. Amelioration by expressing the emotions. Emotions express करणं. का इमोशन्स एक्सप्रेस करतात? कारण ग्रॅफाईट सेन्सिटिव्ह आहे. ते इमोशन एक्सप्रेस करतील. एक तर तो खूप बोलतील, बोलून एक्सप्रेस करतील, ना तर ते रडतील. फाईन. सो विथ द डिफरंट ॲक्ट दे कॅन स्पीक, दे कॅन वीप अँड विथ दिस ॲक्ट शेवटी ते काय करतायत? दे आर एक्सप्रेसिंग देअर इमोशन्स. ठीक आहे. तर हे इमोशन एक्सप्रेस करून ग्रॅफाईट्सला बरं वाटतं. सो नाव हॅव यू अंडरस्टूड दिस सिम्टम? मी तुम्हाला 2 एक्झाम्पल्स दिले. हे एक्झाम्पल्स जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला सिम्टम आपोआप वाटेल ग्रॅफाईटचं. सो एक्सायटेबिलिटी फ्रॉम अ ट्रायफेल विच इज मार्कली अमेरेटेड बाय एक्सप्रेशन्स ऑफ द इमोशन. हा एक भाग आहे महत्त्वाचा ग्रॅफाईटचा. सो आपण असं पण म्हणू शकतो, ट्रायफेल क्रिएट टर्मॉईल इन ग्रॅफाईट. येस ऑर नो? आत्ता आपण ट्रायफेलबद्दलच बोलतोय गेली 5 मिनिटं. सो ट्रायफेल क्रिएट्स लॉट ऑफ टर्माईल इन ग्रॅफाईट. ग्रॅफाईट पीपल खूप लवकर डिस्टर्ब होतात ट्रायफेलमुळे, कारण ग्रॅफाईट पीपल खूप सेन्सिटिव्ह आहेत. वेरॅज आपण लास्ट टाइम जेव्हा कार्बनमध्ये डिस्कस केलं किंवा कार्बोवेजमध्ये डिस्कस केलं, कार्बोवेजमध्ये तेवढी सेन्सिटिव्हिटी नाही आहे. युजली कार्बनमध्येच तेवढी सेन्सिटिव्हिटी नाही आहे, पण ग्रॅफाईट कार्बनमध्ये हे थोडंसं वेगळं जाणार आहे, कारण ग्रॅफाईट हे खूप सेन्सिटिव्ह आहे. सो ट्रायफेल विल क्रिएट टर्मॉईल इन हर. व्हॉट काइंड ऑफ टर्मॉईल? काय होणार आहे? टर्मॉईल होणार आहे म्हणजे नक्की काय होणार आहे? टर्मॉईल होणार आहे म्हणजे काय? they will become restless, they will become anxious, they will become irritable, they will get sentimental. See, these are the key words in graphite describing the mental picture of the graphite. They will become sentimental, they will become irritable, they will become restless, they will become anxious. So anxiety, anticipation graphite मध्ये पण येणार आहे. सो हॅव यू अंडरस्टूड दिस ट्रायफेल पार्ट? हा खूप महत्त्वाचा आहे, कारण युजली आपल्याला लक्षात काय राहतं की ग्रॅफाईट म्हणजे फक्त सॅड आहे, अनहॅपी आहे, डिस्पॉन्डंटी आहे, ग्रीफ आहे, आपण एवढंच लक्षात ठेवतो. मग आपले जे कॉमन सिम्पटम सॅडनेस आहे, मग इरिटॅबिलिटी येणारच, ठीक आहे, अँगर येणारच, वीपिंग येणारच. सो दीज आर द कॉमन थिंग. बट हा ग्रॅफाईटचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, आणि हे मेंटल पिक्चर ट्रायफेल, हाऊ इज द सेन्सिटिव्हिटी, हाऊ इट इज बेटर बाय एक्सप्रेसिंग द इमोशन, हे ग्रॅफाईट पर्सनमध्ये तुम्हाला दिसलं पाहिजे, दिसतं. आणि मोस्ट ऑफ द टाईम इट विल बी व्हेरी मच बेनिफिशियल जर तुम्ही अशी केस असेल आणि तुम्ही ग्रॅफाईट प्रिस्क्राईब केलं विथ द प्रॉपर केस टेकिंग अँड सिम्पटमॉलॉजी.
सो दॅट मच बी व्हेरी बेनिफिशियल. सो हा एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट तुम्ही ग्रॅफाईटचा लक्षात ठेवायचा आहे. म्हणजेच आपण असं पण म्हणू शकतो, शी सिम्पली कॅनॉट स्टे काम. शी सिम्पली कॅनॉट स्टे काम. एक्सायटेबिलिटी आहे ना, जिथे जर एक्साइटमेंट आहे तिथे कामनेस नसणार आहे, एकच काहीतरी राहील. एकतर एक्साइटमेंट असेल ना तर कामनेस असेल. सो शी लिटरली कांट स्टे काम विदाउट एक्सप्रेसिंग हर इमोशन्स. नाउ आय एम narrating this symptom in a different word. She cannot stay calm without expressing the emotions. म्हणजेच काय, with expression of the emotion she will stay calm. So have you understood this picture? So this is important thing in graphite. मग आपण असं पण म्हणू शकतो, it can be excitability, it can be a anxiousness, apprehensiveness, despondency, but the moment she express grief, see, anxious, despondency, sadness, irritability, sentimental, but the moment she express her mood, moment she expressed her emotion, she will get relaxed. Are you getting this point? She will get relaxed the moment she will express her emotion. हा एक महत्त्वाचा भाग आहे ग्रॅफाईटमध्ये. ग्रॅफाईट इज द लेडी, शी कॅन हार्डली कीप एनिथिंग टू हरसेल्फ. हार्डली कीप एनिथिंग टू हरसेल्फ म्हणजे तिला सगळं एक्सप्रेस करायचं असतं, ती रिझर्ड अजिबात नाही आहे. शी वॉन्ट्स टू express her doubts also, she wants to express her hate also, she wants to express her love also. Everything has to be expressed, everything has to be conveyed. Love, hate, another different anger, fine, then doubts, everything, each and everything she wants to express. She can't keep that inside. रिझर्व नेचर नाही आहे ग्रॅफाईटचं. ग्रॅफाईट इज नॉट अ रिझर्व. नॅट्रम जर बघितले तर आपण रिझर्व आहे, ठीक आहे. स्टॅफिस ॲग्रिया जर बघितलं तरी रिझर्व आहे. ग्रॅफाईट तसं नाही आहे. ग्रॅफाईटला सगळे इमोशन्स एक्सप्रेस करायचे असतात, मग ते कुठल्याही प्रकारचे इमोशन्स असो. तर हा एक भाग झाला मेंटल पिक्चरचा ग्रॅफाईटचा. त्यानंतर जर आपण परत ग्रॅफाईट एक कार्बन रेमेडी आहे असं बघितलं आणि कम्पेअर केलं तर ग्रॅफाईट परत अबसेंट माइंडेडनेस आहे, कन्फ्युज्ड आहे. आपण बघितलं ना कार्बोवेजमध्ये, कार्बन्समध्ये का अबसेंट माइंडेडनेस येतो? बिकॉज ऑफ द स्लोनेस ऑफ द सर्क्युलेशन. स्लोनेस ऑफ सर्क्युलेशन म्हणजेच काय? लॅक ऑफ ऑक्सिजन. लॅक ऑफ ऑक्सिजन म्हणजेच परत काय? हायपॉक्झिया. हायपॉक्झिया म्हणजे इफ देर इज लॅक ऑफ ऑक्सिजन टू ब्रेन टिश्यू ऑल्सो, परत त्याचं काय होणार आहे? सायंटिफिक काय होणार आहे? अबसेंट माइंडेडनेस येणार आहे, कन्फ्युजन असणार आहे. सो दिस अबसेंट माइंडेडनेस, इझिली गेटिंग कन्फ्युज्ड, not able to concentrate or not able to apply their mind, not able to focus their mind on particular work. This is also the important aspect of the graphite. वेगवेगळ्या शेड्स आहेत सगळ्या ग्रॅफाईट मेंटॅलिटीच्या. त्या सगळ्या ग्रॅफाईट मेंटॅलिटीच्या वेगवेगळ्या शेड्स तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. पहिला शेड आपण काय बघितली? ग्रीफ, सॅडनेस, ती शेड आपण बघितली. दुसरी शेड आपण कुठली बघितली? मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की कसे डिसओबिडियंट किंवा कसे सार्कॅस्टिक रिमार्क देणारे स्टुडंट असतात. सो आय हॅव यूज द वर्ड इम्प्युडंट चिल्ड्रन गिविंग सार्कॅस्टिक रिमार्क. ही दुसरी शेड आहे ग्रॅफाईटची, की दे आर नॉट गिविंग रिस्पेक्ट टू द एल्डर वन. जो रिस्पेक्टफुल पर्सन आहे, नॉट ओनली टीचर बट जे रिस्पेक्टफुल पर्सन आहे त्यांना रिस्पेक्ट न देणं, ही दुसरी शेड झाली ग्रॅफाईटची. तिसरी शेड आपण काय बघितली? ट्रायफेल्स, एक्सायटेबिलिटी. येते तुमच्या समोर हे पिक्चर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला सगळे मेंटल्स लिहिता येतील ग्रॅफाईटची. ही तिसरी शेड बघितली आपण, ट्रायफेल्स, एक्सायटेबिलिटी. आणि विथ एक्झाम्पल्स आपण डिस्कस केलं, हाऊ दॅट ट्रायफेल्स आर क्रिएटिंग टर्मॉइल्स, ठीक आहे. हाऊ द ग्रॅफाईट इज बेटर बाय एक्सप्रेसिंग द इमोशन, ही एक शेड झाली. नंतरची चौथी शेड आपण काय बघितलेली? हाऊ द ग्रॅफाईट पर्सन्स आर अबसेंट माइंडेड, हाऊ दे आर कन्फ्युज, हाऊ दे आर नॉट एबल टू कॉन्सन्ट्रेट और हाऊ दे आर नॉट एबल टू फोकस देअर माइंड ऑन द वर्क, प्रॉपर वर्क. ही एक गोष्ट बघितली. आणि अजून जो सुरुवातीला आपण बघितलं की वर्स ड्युरिंग म्युझिक, दे आर नॉट गेटिंग ॲम्युलोरेटेड बाय द म्युझिक. आपण पहिल्यांदाच बघितला. मिझरेबल, दे आर वर्स ड्युरिंग म्युझिक. हा एक भाग आहे. अजून एक ग्रॅफाईटचं जर बघितलं तर इम्पॉर्टंट गोष्ट जर बघायची ग्रॅफाईटची तर फिटचिटीनेस ॲट वर्क प्लेस. हे ग्रॅफाईटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. फिटचिटीनेस ॲट वर्क प्लेस. Now what do you mean by fidgetiness? Fidgetinessचे पण रेमेडीज आहेत. Fidgetiness is what? They can't sit quiet.
त्यांना असं एकदम असं बसायला लावलं चेअरवरती, शांत बसा, किंवा चेअरवर बसून त्यांचं चेअरवर शांत तर कोणीच बसणार नाही, सगळे काही ना काहीतरी ते हालचाल करत राहतील, बिकॉज वी आर नॉट लाईक अ स्टॅच्यू की आपण स्टॅच्यूला बसवलं तसं आपण नाही बसू शकत. पण फिडजिटीनेसचं जर बघायचं झालं तर त्याला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे. फिडजिटीनेस ॲट वर्क प्लेस. समजा एखाद्याचं काम आहे, डेस्कटॉपवरती त्याला काहीतरी काम करायचं आहे, तर PC वरती काम करायचं आहे, त्याचं कामाचं स्वरूप आहे, ठीक आहे, दिस इज द आस्पेक्ट. मग तो त्याच्या पद्धतीने काम करेल ना, नॉर्मली त्याचं जे डेस्कटॉप वर्क आहे त्या पद्धतीने काम करेल. पण एखादा फिडजिटीनेस असेल तर सारखंच सतत दॅट पर्सन विल डू अननेसेसरी मुवमेंट ऑफ द हँड, अननेसेसरी मुवमेंट ऑफ द फीट, unnecessary movement of the hand, unnecessary movement of the feet, or we can say unnecessary movement of the extremities, की जे गरजच नाही आहे, उगाचच बसलेलं आहे, शांतपणे बसायचं नाही, उगाचच काहीतरी असं करत राहायचं, मग उगाचच काहीतरी पायाला असं दे विल शेक देअर लेग ऑल्सो, दे विल शेक देअर हँड्स ऑल्सो. दिस इज नोन ॲज द फिडजिटीनेस ॲट द वर्क प्लेस, ठीक आहे. सो वर्क प्लेस. मग आता हे आपण एक्झाम्पल द्यायचं झालं तर बऱ्याच वेळेला जेव्हा स्टुडंटची वायवा असते, जेव्हा ते एक्सटर्नल जातात आणि त्यांना आन्सर येत नाही, दे विल बिकम नर्वस, दे विल बिकम अँशियस, आणि आपोआपच येतो ना फिडजिटीनेस. पण हा फिडजिटीनेस ग्रॅफाईटमध्ये कॉन्स्टंटली असतो, नॉर्मली असतो. सो फिडजिटीनेस ॲट द वर्क प्लेस. ओके, सो दीज आर ऑल द डिफरंट मेंटल शेड्स ऑफ द ग्रॅफाईट. म्हणजे टू समराईज द मेंटल शेड, म्हणजे आपण खूप आता डिस्क्रिप्टिव्ह बोललेलो आहे, पण त्या डिस्क्रिप्टिव्ह बोलताना, डिस्क्रिप्टिव्ह ऐकताना कधी कधी छान वाटतं, कधी कधी कंटाळा पण येतो. बट हाऊ यू आर गोइंग टू मेमराईज ऑल दिस मेंटल पिक्चर. So you just make a part of the mental picture of the graphite. The first part you put for the sadness, despondency and worse because of the music, miserability. ठीक है. दूसरा पार्ट तुम्ही ठेवा impudent, then laughs at reprimand, sarcastic remark. हा दुसरा पार्ट तुम्ही ठेवा ग्रॅफाईटचा. तिसरा पार्ट तुम्ही कुठे ठेवा ग्रॅफाईटचा? ट्रायफेल्स, एक्साइटेबिलिटी, feeling better by expressing the emotions. हा तिसरा पार्ट ठेवा. मग त्याच्यामध्ये अँझायटी, सगळ्या प्रकारचे इमोशन यू विल नॅरेट दॅट पार्ट. आणि तिसरा पार्ट तुम्ही काय ठेवणार आहे? तिसऱ्या पार्टमध्ये तुम्ही अपसेंट माइंडेडनेस, कन्फ्युजन, नॉट एबल टू फोकस ऑन द वर्क अँड फिडजिटीनेस. या पद्धतीने तुम्ही 3 ते 4 पार्टमध्ये ग्रॅफाईटचं मेंटल पिक्चर व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. म्हणजे हे मेंटल पिक्चर मी का एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणजे तुम्ही असं नाही बघितलं पाहिजे की बीइंग अ होमिओपॅथ, बीइंग अ गुड होमिओपॅथिक फिजिशियन, ग्रॅफाईट म्हणजे मी फक्त एखादा जो खूप सॅड आहे, जो फक्त कायम रडतच राहणार आहे, अशाच माणसाला मी देणार आहे ग्रॅफाईट, असं नाही. ग्रॅफाईटचं दुसरं पण पिक्चर आहे, तर तो पण भाग तुम्ही बघितला पाहिजे. सो दिस इज ऑल द मेंटल पिक्चर ऑफ द ग्रॅफाईट. So till now we have discussed constitution of the graphite, how graphites will act and the different system, and how is the mental picture of the graphite, what are the different mental shades of the graphite. So in next lecture we are going to focus on the skin complaint, GIT complaint and respiratory complaint. So thank you all of you.